नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. परत एकदा इकडे बनत आहे मच्छी. मच्छी बघा काय पूछ रहे व्हाट आर यू डूइंग का मतलब क्या है ऐसा. अरे गेला का बटल्या. हे गाईस प्रज्ञा बनवती मच्छी बघा, मस्तपैकी धुवून घेतलेली आहे. आणि आपल्याला उद्या, आज आहे 18 मार्च 2026, उद्या आहे 19 मार्च. आज आपल्याला आजचा शो बघायला जायचं होतं, धुरंधर 2. पण आपण जाणार आहोत उद्या, कारण क्रेज एवढा आहे धुरंधर 2चा की तुम्हाला काय सांगू. सो आपण आजच जायचं होतं, पण अंकल त्यांना माझे जे आहेत भाऊ वगैरे त्यांना टाईम भेटला नाही. त्यासाठी लाडू तुम्ही बघू शकता मागे झोपली माझ्या. मग उद्याचं आपण तिकीट वगैरे बुक केलेलं नाही, तिथे जाऊन प्लॅन करायचं आहे. तर उद्या शेलूला जायचं आहे. प्रज्ञा, मी आणि साहिल पण येणार आहे. सो आम्ही शेलूला जाऊन मग जिंतूरला जाणार आहेत मूवी बघायला. सो लेट्स गो. हा आहे मूवी ब्लॉक. ओके. आणि हिला घेऊन का जात नाही लाडूमुळे, कारण लहान मुलं वगैरे अलाउड नाही आहेत जास्त, त्यामध्ये व्हायलन्स वगैरे असेल तर. 4 तासाचं मूवी आहे, तर 4 तास ही लाडूला घेऊन कशी बसेल त्यासाठी. नाहीतर बिचारीची हिची खूप इच्छा आहे यायची, बट ती येऊ शकत नाही. नो प्रॉब्लम, सॅड. नो प्रॉब्लम. वैसे भी मुझे इतना इंटरेस्ट नहीं है. आय फील सो सॅड फॉर हर. आणि साहिलला पण यायची इच्छा आहे, पण ए रेटेड मूवी आहे, 18+ मुलं अलाउड आहेत त्यासाठी. तो 16 वर्षाचा आहे साहिल आपला. सो लेट्स गो. मिळते. तुम्ही पण गाईस कोणी बघितला धुरंधर 2 ते कमेंट करा. ओके. मी आता देणार आहे रिव्ह्यू तुम्हाला मूवीचा उद्या, मूवी बघितल्यानंतर. ओके चालेल. हा ब्लॉग आपला येईल फ्रायडेला, म्हणजे आज आहे फ्रायडे समजा. तुम्ही 20 तारखेला हा व्हिडिओ बघताय. ओके ओके ओके. जास्त बोलायची सवय, सॉरी. बाय. मच्छी फ्राय बनणार आहे एकदम मस्तपैकी. आणि भरभराट पाणी आलं होतं, जस्ट पाणी गेलंय. चक्की चालू झाली आमच्या बाजूला चक्की आहे, तर लाईट जरा डिम होते चक्की चालू झाल्यावर. जास्त पॉवर लागतो चक्कीला. आणि बाळ आमचं संध्याकाळचं का झोपलंय काय माहिती. याला उठव करे. हा की राहू देऊ. 8 वाजले. काय गावाळीचा डब्बा द्या ना. हाईट पोहोचत नाही बघा. हा, बटल्या लोकांची हाईट पोहोचत नाही गाईस. The next day. गाईस 7 वाजलेत सकाळचे, आणि पाऊस बघा. पाऊस येतोय हलका हलका, दिसतोय का तुम्हाला बघा. मस्त स्मेल येते मातीची. येते उन्हात दिसतं बघा पाऊस. क्या हुआ? तेल नाही धरता येत, जा दे. लाडूला दाखवायचं रे. झालंय काही. आज रेडी झालंय माझ्यासोबत, आणि पाऊस केलेला आहे. बट तरीही प्रज्ञा गाईस माझ्यासोबत येत नाहीये, कारण तिला असं वाटतं की पाऊस येईल, बेजारी होईल बाळाची. त्यासाठी ती येत नाही. बघा झोपली एकदम मस्त. तिला वाटते वातावरण मस्त छान आहे आराम करण्यासाठी, तर ती घरीच आराम करायचं आहे तिला. तिला बोललो मी, फोर्स करतोय, पण ती माझ्यासोबत येत नाहीये. तर मी निघतो आता. चला क्या हुआ? जाऊ मैं. जाना तो मैंने क्या मना किया. गुस्सा नहीं है ना तू? मैं क्यों गुस्सा होंगे. अभी नहीं जा सकते तो नहीं जा सकते. बुरा लग रहा है तेरे उसको लिए? कोई बदल सकते है क्या. मन तो करता ही है ना सबका घूमने फिरने. दिल से बुरा लग रहा है क्या आपके ही लिए? करे. बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. प्लीज भाई, दिल से लगता है भाई. क्या ही करे अभी. नहीं एक्सेप्ट इट एंड फॉरगेट इट. बाबाला घेऊन जायचंय. बाबा इकडे ज्वारी काढताय. साहिल गेला बोलवायला. येतात का नाही काय माहिती. किती राहिलंय. झालं का. हे बघा टाकला पैलवान अरुणचं पण चप्पी केली त्या दिवशी, लाडूच्या दुसऱ्या दिवशी. ले हे करत होता, सांगू का काय करत. केस उपटत होता हाताने स्वतःचेच.
टकलच करून टाकलं मी त्याचं. लाडू आणि ते दोघ जण टकले येतात गाईस. काय हा सांगायलाच ते माणसं म्हणते माणसं म्हणते येडा आहे ह्यो. है का ना? तुलाच म्हणते ना. मला ना म्हणते न तुला म्हणते न तू येडा आहेस का मी येडा आहे? हं? अरे आला साहिल. काय झालं रे? झाल्यावर झाला असेल ना ते काय केलं ना बंद. आज आहे गुढीपाडवा गाईस. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना. सहपरिवार गुढी वगैरे बघा उभारल्यात आमच्या इकडं. चालू आता झालंय सब गाईस. भावाचं येणं कॅन्सल झालेलं आहे. अंकलला त्यांना तांदूळ घेऊन जायचे. माई देत आहेत तांदूळ ते घेऊन जायचे. लाईट गेली का रे मग? लाईट A few moments later. गाईस मदत थांबलोत आम्ही. ॲक्सिडेंट झाला इथं कोणाचा तरी. गाईस भयंकर ॲक्सिडेंट झाला आहे. बीसे बघा गर्दी खूप. पूर्ण बाईक संपून गेले डायरेक्ट. चाकं विक सगळे बाजूला झाले. तर सांभाळून गाडी चालवा सर्वजण. आम्ही सांभाळूनच चाललोय. उशीर झाला तरी चालेल. हळूहळू जाऊ. काय हे रोडला बघा हार्वेस्टर पडलेलं आहे उलट. काय माहिती कसं पडलंय. तर आम्ही थांबलो होतो इथं. आता इथून आपल्याला शेलूला वळायचं इकडे. लेट्स गो. तर गाईज आपण पोचलेलो आहोत शेलू या ठिकाणी. इकडे बघा आता या पॉईंटवर थांबलोय मी. ते घ्यायला येत आहेत. तिथे थांबायला सांगितलंय. मग ते आल्यावरती माईने दिलेलं आहे सामान वगैरे हे काय तांदूळ वेंदूळ ते त्यांना घरी ठेवायचं आणि मग आम्ही जिंतूरसाठी निघणार. या रूटने कुठं रस्ता आहे त्यांना माहीत असेल. पेट्रोल टाकतायत ते गाडीत गाईस. आपल्या गाडीमध्ये फुल आहेत. तिकडे अंकल आणि ते दोघं जण. आपली गाडीमध्ये फुल आहे पेट्रोल. बघा जाऊ आता डायरेक्ट. केस खराब झाले सॉरी. डायरेक्ट आता जिंतूरला गेल्यावरच भेटूयात. ओके गाईज आम्ही पोचलोय तिकडं खुशी मल्टिप्लेक्स इथं थिएटरला. पण उशीर झाला. 1:30 वाजलेत. 1चा शो होता. थिएटर मला भरपूर छोटं दिसतंय. बघू एखाद शो भेटला तर. गाईज 15-20 मिनटं आपल्याला शोला उशीर झालाय. तिकीट काढलेत. चला चाललो आपण. एंट्री करतोय आतमध्ये. घायल हो इसीलिए घातक हो. Excuse me, sir. You can go. गाईज इंटरव्हल झालाय. आता बाहेर चाललो. फ्रेश हो जरा. फर्स्ट हाफ इज कम्प्लीट गाईज अँड खूप छान आहे फर्स्ट हाफ. अजून पूर्ण पिक्चर संपला नाही आहे. आता 3 वाजले. 3 वाजता इंटरव्हल झाला आहे. आम्ही 3 जण आलो आहेत. मी अंकल आणि भास्कर मोरे. चाललो आता आम्ही आतमध्ये. पॉपकॉर्न बिपकॉर्न सगळं घेऊन. यार चालू झालं पिक्चर. अरे यार चल चल चल. इंटरव्हलचा हा सीन होता. कर रहे हो उसका एक अहम हिस्सा. एक ऐसा इंसान जो लॉजिक पे नहीं जज्बातों पे चलता है. रहमान बलोच उर्फ रहमान डकैत भारत में टेररिज्म फैलाने के लिए ऐसा ऐसी गैंग. गाईस 1:30 वाजता आलेलो. 1:05चा शो होता. उशीर झालेला आम्हाला. तरी पण आता 5:30 वाजलेत. एवढा लंबा मी पहिली बार बघितलाय आम्ही. आता चाललो घरी. संध्याकाळ होत आली. आता घरी जाता जाता अंधार होता आपल्याला. आता आलो गाईस. फोनला कवर घेऊ पहिले. चाललो गाईस घरी आता. A few moments later. गाईस शेलूमध्ये आलोय बघा. आवाज विजांचा कडकडाट एवढं खतरनाक. आधीच पाऊस यायचा होता. काय सांगू तुम्हाला. घरी जायचं आहे बट पाऊस आता सुरू होणार आहे आणि विजा एकदम खतरनाक. आणि गावात प्रज्ञाला जस्ट फोन केला तर पाऊस चालू आहे. बघू आता काय होतं. घरी जायला भेटतं की नाही काय माहिती. गाईस पाऊस येतोय खतरनाक. घरी जातोय मी पावसात भिजत भिजत. काय पावसाचं काय कळत नाही. अडकून बसलो मी इकडे शेलूमध्ये. आज प्रज्ञाला फोन केला होता जस्ट. ती बोलली राहा तिकडे पण पाऊस येतोय खूप. असाच सेम फ्लो. गाईस पाऊस बघा. झाडाखाली आम्ही थांबलो तिकडं 2 जण. घरी जायचं.
ओके गाईस, तर बाय बाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काकूच्या इथे आहे, जेवण वगैरे झालं तर आमच्या. आणि माहोल खूप वातावरण जरा बिघडलं आहे, सो त्यासाठी आजचे दिवस इथेच थांबतो आहे आणि सकाळी मॉर्निंगला घरी जायचे लवकर उठून. तर रिव्ह्यू मूवी एकदम ओके, 5 पैकी 5 स्टार आहे, एकदम बेस्ट आहे. जाऊन बघा ना की पैसे वसूल होतील. रिव्ह्यू चॅनल ओपन करू का तुम्ही कमेंट सांगा, मग पूर्ण फुल डिटेलमध्ये रिव्ह्यू देऊ शकतो मी जर तुम्ही बोलले तर. ओके चला, टेक केअर, बाय बाय. प्रज्ञाचा कॉल आलेला, व्हिडिओ कॉल जस्ट बोललो मी तिच्याशी. माय झोपते तिच्याजवळ आज. चला उद्या जाऊ सकाळी घरी, फ्रायडे आहे उद्या, म्हणजे आज तुम्ही व्हिडिओ बघताय, आज फ्रायडे बाजार आहे. ओके टाटा, गुड नाईट, स्वीट गाईज. आम्ही आता चालत जरा फिरायला. पाऊस थांबला इकडं, पण प्रज्ञाचा फोन आलेला, गावात आपल्या थांबला नाही, तिकडे चालूच आहे पाऊस. गाडी इकडं उभं केली आहे मस्त. जरा फिरून येऊ, आईस्क्रीम वगैरे घेऊन येऊ. मस्त थंड थंड वातावरण झाले. लेट्स गो गाईज. करेक्ट 9 असे वाजलेले आहेत आणि इकडे आहे बघा, हे शेलूचं मोठं ग्राउंड. इकडे सगळेजण रनिंग वगैरे करतात, काय ना काय करतात. आणि 9 वाजलेत करेक्ट. तर बघू आपल्याला आईस्क्रीमचं दुकान वगैरे काही चालू भेटतं का. शर्ट मी तेच घातलं आहे कारण कपडेच नाही तिकडे. अंकलचे कपडे मला खूप टाईट होत आहेत, ते ॲडजस्ट करावं लागेल मला उद्या. पण ह्याच कपड्यावर घरी जाणं आहे, सो त्यासाठी जरा समजून घ्यावे परिस्थिती माझी. परत गाईज वापस आलो. अंकलला पण यायचं होतं आमच्यासोबत, तर त्यांना घ्यायला चाललो आहे परत. गाईज आपण आयफोनचं अडॅप्टर घ्यायला आलो इकडे. गाईज अडॅप्टर घेतलं आयफोनचं जस्ट. नवीन फोनसाठी नवीन OG. हे मला भेटलं 1900 रुपयाला, बघू शकता. चला जाऊ आता. आईस्क्रीम बघू भेटते का, तर सगळं बंद झालं. शेलू आईस्क्रीम घेतली गाईज आम्ही खायला सर्वांना. चला जाऊ घरी, 9:30 वाजले. 17 Pro Max बघून साहिल मला बोलतोय गाईस की तू 17 Pro Max का नाही घेतला. जाऊ द्या, आता जाऊ घरी, कारण मला छोटाच फोन आवडत होता म्हणून मी 17 Proच घेतला फक्त. गाईस बाय आता, शुभरात्री.